साहेब नेमकी यात्रा कशी असणार आहे? कारण तिरंगा यात्रेवरून संजय राऊतांनी सुद्धा टीका केली, म्हणाले की ऑपरेशन सिंदूर हे फेल गेले. मला असं वाटतं की कुणी काय बोललेलं आहे त्यामध्ये अर्थ अजिबात नाही आहे. जे ऑपरेशन सिंदूर आहे ते सफल झालेलं आहे. माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केलेलं होतं की ज्या आतंकवाद्यांनी आमच्या पहलगाम या ठिकाणी हल्ला करू, या ठिकाणी अनेक आमच्या भगिनींचं कुंभ घुसलेलं आहे, त्यांना सबक शिकवणं, त्यांच्यासाठी उद्ध्वस्त करणं हे उद्दिष्ट होतं. आणि त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर अनाऊन्स करण्यात आलं आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये असणारे सगळे जे आतंकवाद्यांचे अड्डे होते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त आतंकवादी मारले गेलेले आहेत. 18-20 त्या ठिकाणी आर्मी लोक मारले गेलेले आहेत. आणि हे जे ऑपरेशन आहे ते सफल झालेलं आहे. ज्या आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं होतं त्यांचा बदला घेण्याचं जे काम आहे ते काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या सैनिकांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि भारत जिंदाबाद हा नारा देण्यासाठी, पाकिस्तान मुर्दाबाद हा नारा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष आहे, राष्ट्रावर प्रेम करणारा पक्ष आहे. आणि त्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने साऱ्या देशभरामध्ये भारत जिंदाबाद यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तिरंगा झेंडा घेऊन ठिकठिकाणी भारताच्या अनेक राज्यामध्ये अशा पद्धतीच्या या यात्रा निघत आहेत, रॅली निघत आहे. आज मुंबईमध्ये माझ्या उपस्थितीमध्ये ही रॅली निघत आहे. त्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये रॅली निघत आहेत. आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं अभिनंदन करण्यासाठी, सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी ही रॅली आहे. त्यामुळे कोण काय म्हणते त्यामध्ये तसा काय अर्थ अजिबात नाही. ऑपरेशन सिंदूर सफल झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे नरेंद्र मोदींच्या पाठीमागे आहोत इथं दाखवण्यासाठी किंवा आम्ही सगळा देश एक आहे आणि नरेंद्र मोदींच्या पाठीचे आम्ही आहोत. विरोधक काय बोलतात तिकडं आम्ही लक्ष अजिबात देत नाही. साहब हिंदी में जानना चाहेंगे, तिरंगा यात्रा निकाली है आपने, लेकिन विपक्ष तो इस पर निशाना साध रहे हैं, कह रहे हैं कि ऑपरेशन मुझे लगता है कि बीजेपी की तरफ से तिरंगा यात्रा का आयोजन किया क्योंकि जो ऑपरेशन सिंदूर है सफल हो गया. जो आतंकवादी अड्डे थे पीओके में वो मतलब पूरे उद्ध्वस्त कर दिए गए हैं और 100 से ज़्यादा आतंकवादी मारे गए हैं और भी मुठभेड़ में कई आतंकवादी मारे गए हैं. तो ऑपरेशन सिंदूर सफल हुआ है. इसीलिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने सभी हमारे जो जवानों का अभिनंदन करने के लिए, नरेंद्र मोदी जी ने जो एक्शन लिया उनका अभिनंदन करने के लिए, और हम सब भारत के लोग एक है, नरेंद्र मोदी जी के साथ है, बताने के लिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने ये भारत जिंदाबाद यात्रा का आयोजन किया है. बीजेपी की तरफ से तिरंगा यात्रा का आयोजन किया गया है, जगह जगह पर हो रहा है. कांग्रेस पार्टी ने भी जय हिंद यात्रा निकाली है. तो मुझे लगता है कि बाकी के लोगों ने भी यात्रा निकालने की आवश्यकता थी, लेकिन उनको उसमें इंटरेस्ट नहीं है. वो टीका टिप्पणी करने में लगे हैं. और मुझे लगता है कि भारत सरकार ने मतलब पाकिस्तान को अल्टीमेटम दे दिया है कि पीओके हमारे कब्जे में आना ही चाहिए. जल्दी जल्दी पीओके हमारे कब्जे में दे दो, और अगर जल्दी वो निर्णय नहीं लेंगे तो पाकिस्तान के साथ जरूर युद्ध हो सकता है. और मेरी पार्टी की मांग है कि एक बार पाकिस्तान के साथ आर पार की लड़ाई होनी चाहिए और पीओके हमारे कब्जे में आना ही चाहिए. आठवले साहब, महाराष्ट्र सरकार ने तीसरी बार लाडली बहनाओं के लिए आदिवासी विभाग से 335 करोड़ जो है वो ट्रांसफर किए हैं. लगातार ऐसे पैसे ट्रांसफर हो रहे, क्या ये दलितों पर, आदिवासियों पर अन्याय नहीं है? दलित आदिवासियों पर अन्याय का विषय नहीं है. मतलब जब कोई स्कीम लागू करनी होती है इधर से पैसा उधर जाता है, लेकिन जरूर अगर ये पैसा हमारा सोशल जस्टिस का और ट्राइबल का लिया होगा तो जरूर मैं मुख्यमंत्री से बात करूंगा और वो पूरा पैसा रिटर्न हमको मिलना चाहिए SC/ST के लिए. और जरूर अभी के लिए मतलब हमारी लाडली बहना हमारी है, उसमें दलित भी महिला है, आदिवासी भी है, जनरल कैटेगरी की भी है. तो इसीलिए मुझे लगता है कि वो पैसा रिटर्न देने के लिए ज़रूर मैं कोशिश करूँगा. और बाद में हमारा पैसा तो नहीं लेना चाहिए, अगर लेना है तो दूसरे डिपार्टमेंट का लेना चाहिए. ये शेड्यूल ट्राइब का पैसा नहीं लेना चाहिए. कर्नाटक सरकार ने इसके लिए कानून बनाया है. और जो सोशल जस्टिस का जो पैसा होता है, ट्राइबल का जो पैसा होता है, ये पैसा दूसरे डिपार्टमेंट के लिए बिल्कुल नहीं मतलब लिया जाता है. वैसा कानून महाराष्ट्र में भी बनाने के लिए जरूर मैं मुख्यमंत्री साहब से बात करूंगा, देवेंद्र फडणवीस से बात करूंगा. और जो पैसा लिया है वो पैसा रिटर्न जरूर हमको देंगे, ऐसा हमें पूरा विश्वास है.
मला वाटतं की आदिवासी विभागाचा 300-325 कोटी रुपये लाडले बहिणांच्यासाठी पैसे घेतलेले आहे. त्याचप्रमाणे 400-450 कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याचे घेतलेले आहेत. तर हे सगळे पैसे परत दिले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आणि सरकार ज्यावेळेला चालवायचं असतं त्यावेळेला लाडक्या बहिणी आमच्याच आहेत, त्यांना पैसे महिन्याला देणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे जरी आमचा पैसा तो घेतलेला असला तरी नंतर तो एक्सपेंडिचरसाठी आम्हाला तो मिळाला पाहिजे. आणि तो मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना बोलणार आहे, देवेंद्र फडणवीस बोलणार आहे. आणि कर्नाटक सरकारचा असा कायदा आहे की SC STचा पैसा दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवायचा नाही. अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये करावा अशी एक आमची मागणी आहे. त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. पण घेतलेला पैसा नक्की आम्हाला परत मिळेल असं मला पूर्णपणे विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा गट आहे तो शरद पवारांच्या गटात विलगीकरण व्हावं अशी मागणी होत आहे आणि त्याला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विरोध केलेला आहे. कसं बघता याकडे? मला असं वाटतं की अजितदादांचा गट जो आहे तो शरद पवारांच्या गटामध्ये विलीन करण्यापेक्षा मला वाटतं की शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटामध्ये विलीन झाला पाहिजे. कारण त्यांचं जे मूळ सिम्बॉल आहे ते मूळ सिम्बॉल जे घड्याळ सिम्बॉल आहे ते अजितदादांकडे आहे. त्यामुळे खरा राष्ट्रवादी जर पुढे चालवायचं असेल तर मला वाटतं की तुतारीने काय तो चालणार नाही आहे. त्यासाठी घड्याळाची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं जर शरद पवार साहेबांचा गट जर इकडे अजितदादांच्या गटामध्ये विलीन होऊन पवार साहेब आणि सगळी NCP जर आमच्यासोबत महाराष्ट्र युतीसोबत येत असेल तर त्यामध्ये आम्हाला आनंदच आहे. सर, राज्याची जी आरोग्य व्यवस्था आहे ती फार कोलमडलेली पाहायला मिळते. खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा जे रुग्ण आहेत त्यांना बेड्स मिळत नाही आहेत. जळगावमध्ये तर रस्त्यावर एका महिलेची डिलिव्हरी करावी लागली. मला असं वाटतं की अनेक ठिकाणी हॉस्पिटल जे आहेत हॉस्पिटलची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. एकतर अशा पद्धतीची त्यांना बेड न मिळणं किंवा योग्य नाही आहे. अनेक वेळेला अचानक पेशंट आले की काही ठिकाणी अशी अडचण होतेही. तर ती अडचण दूर होण्यासाठी मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटलचे बेड वाढवणं आवश्यक आहे. काही ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय आहे त्यांना संशोधन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यांना संशोधन केलं तर कदाचित अशी वेळ येणार नाही. त्यामुळे नक्की आरोग्य खातं त्याकडे लक्ष देईल आणि सरकारी हॉस्पिटलचे बेड वाढवले पाहिजेत अशी आपली सूचना आहे. खाजगी रुग्णालयामध्ये बेड्स मिळत नाही आहे, टार्गेट दिलं जाते आणि अक्षरशः लूट होते रुग्णांची. मला असं वाटतं की त्यासाठी एक पॉलिसी बनवणं अत्यंत आवश्यक आहे. खाजगी रुग्णालय चालवण्याचा त्यांना अधिकार आहे. पण भरमसाठ पैसे घेऊन भरमसाठ करून खाजगी रुग्णालयामध्ये सातत्यानं गोरगरिबांना तेवढे पैसे देणं आवश्यक असतं. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने असा काही नियम बनवावा. जर त्यांना जर हॉस्पिटल चालवायचं आहे त्यांचे 50 बेड 100 बेड असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी 5-10% जे बेड आहे ते सरकारी असावे. अशा पद्धतीची एखादी नियमावली बनवायला हरकत नाही आहे. आणि तशा पद्धतीची नियमावली बनवली तर मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटलचा ताण जो आहे तो कमी होऊ शकेल आणि सगळ्या पेशंटना सुद्धा गरीब पेशंटना त्यामध्ये न्याय मिळू शकेल. त्यासाठी एक अशी पॉलिसी बनवावी आणि आरोग्य खात्याने असा निर्णय घ्यावा किंवा कॅबिनेटने असा निर्णय घ्यावा आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5-10% जे बेड आहेत ते सरकारने देण्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्याला माहीत आहे की पूर्वी च्या हाऊसिंग बोर्डाच्या स्कीममध्ये त्या ठिकाणी काही रिझर्वेशन असतं, पत्रकारांसाठी आहे, शेड्यूलकास्टसाठी आहे. तर अशा पद्धतीनं मला वाटतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये असा प्रयत्न करायला हरकत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.